नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज आलेल्या आहेत माझ्या भाच्या. हे बघा, गोंडसच्या अशा भाषा दोन भाषा. तर त्यांना असं खूप दिवसापासून इच्छा होती की माझ्यासोबत एक ब्लॉग बनवावी. तर त्यांना काही सुट्टी वगैरे काही भेटत नव्हती. तर उद्या त्यांची ट्रिप जाणार आहे. तर ते आलेत आज, बोलतात मामाला भेटूनच येऊ दे. तर स्वराला काही सुट्टीच भेटत नव्हती. स्वराची खूप इच्छा होती अशी. स्वरा, तुला सुट्टी किती दिवसापासून भेटत नव्हती? संडेपासून. तू संडेला कुठे गेली होती? मग संडेला काही घरीच तर होती. मग तू यायचं ना संडेला. तुला जमलं नाही संडेला यायला? अरे संडेला होमवर्क देतात टीचर. जास्त होमवर्क होतं. मग आज उद्या तुझी ट्रिप चालली म्हणून तू आज इथपर्यंत आली. तर मामाची तुला आज आठवण का झाली? मला ना खूप इच्छा होती ब्लॉग बनवायची. म्हणजे तू ब्लॉग साठी आली इकडे? तर मित्रांनो, हे बघा, ह्या माझ्या लाडक्या भाच्या आहेत दोन. तर मुलगी ही खूप अशी, मुलगी प्रत्येकाला एक तरी हवी. तर आम्हाला देवाने दोन मुली दिल्यात. तर मुलगी असणं म्हणजे खूप एक नशीब असतं. एकतरी वडिलाला एकतरी मुलगी पाहिजे, तसेच मामाला सुद्धा एकतरी भाची पाहिजेतच. भाचीशिवाय काहीच नाही. तर मित्रांनो, स्वराला खूप इच्छा होती ब्लॉग बनवायची. स्वरा, उद्या तुझी ट्रिप कुठे चालले? संगवीला. ओके. तर तू किती वाजता उद्या निघणार आहे? इथनंच जाणार आहे का कसं काय? पहिला घरी जाणार आहे? पहिला घरी जाणार आहे. मग तुझे बॅग वगैरे भरणार आहे, नंतर तू जाणार आहे. तर ठीक आहे, तुझा प्रवास चांगला हो. स्वरा, तू उद्या चालले तर तू तुझ्या बॅगेमध्ये वगैरे काय काय नेणार आहे? माझे कपडे नेणार आहे, खाऊ नेणार आहे. हा. आणि बस. आणि कपडे, खाऊ मध्ये तुला काय आवडतं स्वरा? स्मूदी, पिझ्झा वगैरे काय? ते खाऊ मध्ये नाही येते. अच्छा, म्हणजे तू माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. ठीक आहे, तर ते खाऊ मध्ये नाही आहे स्वराचं असं म्हणणं आहे. तर स्वराला पिझ्झा बर्गर वगैरे खूप आवडतं असं. तर स्वरा, तू पूर्ण बॅग भरून खाऊन येणार आहे का? आमच्या श्रावला सुद्धा खाऊ दे. हा. तर श्राव, तू पण जाणार आहे पिकनिकला? तू पण जाणार आहे? मग दीदी सोबतच राहा. पिकनिकला जास्त मस्ती वगैरे काही करू नको ना, जास्त पाण्यात वगैरे काही जाऊ नको. हा. तू स्लाइडला वगैरे जाणार आहे का? स्लाइड वरती वगैरे असं? हो ना. स्विमिंग पूल मध्ये? स्वरा, तू स्लाइड मध्ये? स्लाइड्स मध्ये जाणार आहे. आम्हाला अलाव आहे ना. ठीक आहे, तू जा, व्यवस्थित जा. टीचर वगैरे जिथे सांगतील तिथे जा. जास्त खोलीवर काही जाऊ नको. पिकनिक ही एन्जॉय साठीच असते. तर पिकनिकमध्ये जायलाच पाहिजे सगळ्या मुलांनी. फक्त जरा आरामात जरा लक्ष ठेवलं पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा लक्ष खूप असं जबाबदारीचं काम आहे ते. लहान मुलांना घेऊन जावं लागतं. तर स्वरा, तर तू उद्या चालले पिकनिकला. तर तुझ्या मैत्रिणी वगैरे कोण असणार सोबत? मैत्रिणींचं नाव वगैरे, तुझे बेस्टी वगैरेचं नाव मला सांग. माझी बेस्टी आपल्या मित्रांना कळू दे जरा. स्वराचे बेस्टी वगैरे कोण आहे? आराध्या. माझी बेस्टी आराध्या आहे. आणि कृष्ण. आराध्या फक्त माझी एक बेस्टी आहे. आणि दुसरे माझे फ्रेंड्स दोनच आहेत, नताशा आणि कृष्णा. तुला खूप आवडतात का ते? अच्छा. तू कितवीपासून त्यांच्या सोबत आहे? पहिलीपासून. तू इंग्लिश मिडियमला जायची तिथून आहे? अच्छा ना. तुझी बेस्टी कोण आहे राहू? ज्ञानेश्वरी. वा, काय नाव आहे तिचं? ज्ञानेश्वरी. नॅनू. लाडाने लाडाने आमची श्रावू तिच्या बेस्टीला नॅनू बोलते. बघा, नॅनूच आहे. किती लाड किती बेस्टी सोबत आहे तिचं. तर स्वरा, तुझा बर्थडे वगैरे कधी असतो? माझा बर्थडे 19 फेब्रुवारी. आपल्या राजांचा सुद्धा बर्थडे त्याच दिवशी आहे, 19 फेब्रुवारी. आमच्या स्वराला असं खूप चांगला असा दिवस भेटला आहे बर्थडेसाठी. तर आम्हाला आतुरता अशी 19 फेब्रुवारीची खूप असते. तसेच आमच्या स्वराच्या बर्थडेची सुद्धा खूप अशी आतुरता असते. तिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तोच दिवस तिच्या नशिबात सुद्धा आलेला आहे. तसंच आमच्या श्राव्या सुद्धा आमच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी झालेला आहे. आमच्या घरी अशी गोंडसची अशी लक्ष्मी आलेली आहे. बघा तुम्ही किती क्यूट आहे ती. दोन आमच्या लक्ष्मी आहेत. तर असे नशीब सगळ्यांचंच पाहिजेत, काय एकतरी भाजी पाहिजेत. माझ्या नशिबात 2 अशा भाज्या दिल्या. स्वरा, तुझा बर्थडे आता जवळच आला 19 फेब्रुवारीला. तर तुला बर्थडे गिफ्ट वगैरे काय देणार आहेत? मला माहित नाही, पण माझ्या बहिणीने अर्ध सांगितलंय. ती बोलत होती की खूप मोठा सरप्राईज आहे. तर तुला कोणी काय सांगितलं नाही? मम्मी पप्पाने वगैरे काय सांगितलं नाही?
नाही सांगितलं मला माहिती आहे, पण मी पण सांगू शकत नाही, ते सिक्रेट आहे. तुझ्या बर्थडेच्याच दिवशी आपण ब्लॉग एक बनवूया गिफ्ट बद्दल. हा चालेल तुला? हा मग काहीतरी चांगली एक गिफ्ट तुला देत. हे सिक्रेट आहे. तुझ्या बर्थडेच्याच दिवशी ते मी सिक्रेट एक ब्लॉगमध्ये सांगेलच. तर आमची श्राव्या बघा तुम्ही किती हसते, अशी गोड गोड एकदम नाजूक. मामा भाचीचं एक नातंच मित्रांनो खूप वेगळं असतं, एक गुलाबाच्या फुलासारखं असतं. भाच्यांना म्हणजे माझ्या भाच्या अशा आहेत का त्यांना माझी आठवण, माझ्या भावाची आठवण येणारच. 4-5 दिवसांनी का नाही पण ते येणारच. मामाशिवाय त्या राहतच नाही. तर स्वरा तू लहानपणापासून छोटे मोठे अशा ब्लॉग बनवतच असायची. माझ्या मोबाईलमध्ये जुन्या अशा ब्लॉग आहेत तुझ्या लहानपणीच्या. तर तू आपल्या मित्रांना पण दाखव ना एखादी ब्लॉग बनवून, अशा तू स्वतः काहीतरी बोलून दाखव. चालेल ना? तू काहीतरी बोलून दाखव, आपल्या मित्रांना पण कळू दे. आमची स्वरा सुद्धा एक लहानपणीपासूनची ब्लॉगर आहे, तिला असे खूप असं आवड आहे ब्लॉग बनवायची. तर स्वरा होऊन जाऊ दे आपली एक ब्लॉग. चालेल ना? गाईज मला खूप आवड होती ब्लॉगची. आज मला मामाने दिली ती संधी, तर चला मी असं दाखवणार आहे हा ब्लॉग मध्ये की ते कोण कुठल्या पण युट्यूबरनी नसेल दाखवली. माय नेम इज स्वरा संदीप ठाकरे. मी कळमगावला राहते. मला मामाकडे यायला खूप आवडतो आणि मग मी 2-2 दिवसाला मामाला फोन करत असते आणि मामा मला लगेच घ्यायला येतो. माझे पुढचे इंट्रोडक्शन ऐकलंच असेल, पण आता श्रावची एकदम प्रिय गोष्ट मी तुम्हाला दाखवतीये. ही बघा तिची प्रिय गोष्ट. ही आहे सून. याच्यावर मी जेवण करतो आणि आम्ही रोज गॅसवर करायचो, आता आम्ही चुलीवर करतो. म्हणजे गाईस तिचं म्हणणं काय आहे, आता हा जमाना घ्यायचा आहे पण आम्ही चुलीवर खरोंचं जेवण बनवतो छोटा छोटा. बोल. आणि आई आम्हाला पूर्ण सामान देते काय काय बनवायचं. तांदूळ देते, हळद असलून दे, सगळं देते आई. आणि ही श्राव्याला पण ते खूप आवडतं स्वयंपाक करायला. आणि हा आमच्याकडे क्ले, ती क्ले पण दाखवते ती ब्लॉग मध्ये. हाय गाईस, तर मी माझ्या मामाच्या घरी आले. मला खूप आवडते इकडे यायला आणि मी इकडे भांडुली खेळते. ते मला खेळायला खूप आवडतं. आणि हा माझा मामा आहे आणि ही माझी दीदी आहे आणि तिच्यासारखं व्हिडिओ करायला मला खूप आवडतं आणि माझ्या मामासारखं. बाय. जय शिवराय. बहना के जैसी कोई बहना नहीं, बिना इसके कहीं भी मुझे रहना नहीं. जैसे है चांद सितारों में, मेरी बहना है 1000 में. Coca-Cola, shake, ding ding ding, ding 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 ding, ding ding ding, handshake, stone, paper, scissors, kappa 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 cake, ICUC, Coca-Cola shake. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मी इथेच माझी ब्लॉगची एंडिंग करत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय शिवराय. जय शंभूराजे मित्रांनो. बाय बाय. तर मित्रांनो रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि स्वरा आणि श्राव्या काही झोपतच नाही आहेत. तर स्वराचं म्हणणं असं होतं की मला काहीतरी शेंगा वगैरे काहीतरी बॉईल करून द्या. तर हे बघा श्राव्या आमची दाखवते शेंगा खाते. तर स्वरा सुद्धा शेंगा खाते. रात्री त्यांनी उठवलं मामीला आणि शेंगा उकडायला सांगितल्या. ती काय झोपतच नाही. 1 वाजलं तरी पण. हां मामी सुद्धा बसले श्राव्याची. तर काही बघा मग प्रेम तर बघा श्राव्याचं मामाबद्दल. नको बस 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 खाल्लं मी. तर स्वरा तुला काय भूक लागली का रात्री 1 वाजता? मग तुला काय इच्छा झाली असं शेंगा खायची? नुसतंच का मामाला त्रास द्यायचा, मामीला त्रास द्यायचा असं आहे का? नाही ना. बघा किती शेंगा खाल्ल्यात बघू शकता तुम्ही. स्वरांना श्राव्यात तसंच आम्ही सुद्धा खाल्ल्यात. चला तर बाय बाय, टाटा.
शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. बघा शिवाजी महाराजांचे भक्त आम्ही. आमच्या वहिनी सुद्धा इकडे शांततेत शेंगा खातात, मस्तपैकी आनंद घेतात शेंगा खाण्याचा. अच्छा चला आता आपण जय शिवराय कोण बोलणार? जय शिवराय. जय शंभूराजे. अच्छा चला टाटा बाय बाय. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय. शुभरात्री. गुड नाईट. बाय बाय. बाय.